हिंदीबाबतचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे। दरम्यान या विजयी मेळाव्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। विजयी मेळाव्यात इतरही पक्षांना विचारात घेतलं पाहिजे असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांना एवढंच जाहीर आहे की जरा बाकीचे पक्षही जरा विचारात घ्या, असं काय म्हणजे आपणच नाही। ज्यावेळी आपण एक गोष्टीचा सुतोवाच करतो त्याचा पुढाकार कोणीतरी घ्यायला पाहिजे असतं। निमंत्रण पत्रिका प्रिंट झाल्यानंतर पोहोचेल। 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता, विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून राज्यात हिंदी विरोधात विरोधकांनी चांगलंच रान पेटवलं होतं। पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी राज्य सरकारला दिला होता। शरद पवारांकडून देखील हिंदीला विरोध करण्यात आला होता। चहूबाजूंनी हिंदीला होत असलेल्या विरोधामुळे राज्य सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषेचे दोन्ही GR रद्द केले। दरम्यान यानंतर ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकत्रित विजय मेळाव्याची घोषणा केली। मात्र या विजय मेळाव्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यांना एवढंच जाहीर आहे की जरा बाकीचे पक्षही जरा विचारात घ्या, असं काय म्हणजे आपणच नाही, आपण सारे। अच्छा, म्हणजे 2 भावांचं घर म्हणण्यापेक्षा सगळ्या परिवाराला एकत्र सारे, कारण का हे मराठी माणसं एकत्र आली होती। तुमचं आव्हान होतं की पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र या, तेव्हा विजयी साजरा करताना असंच बोला ना। थोडंसं माझं एक सूचना आहे, श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय। श्रेय नाही, थोडंसं जरा मोठं केलं तर सगळं व्यवस्थित आहे। कोणाला मोठं मन करण्याची गरज आहे? दोघांना की एका? ज्याला आता कोणी केलं तरी बरोबर। ज्यावेळी आपण एक गोष्टीचा सुतोवाच करतो त्याचा पुढाकार कोणीतरी घ्यायला पाहिजे असतं। उद्या समजा जर काँग्रेसनी डोमचा भाडा विडा आणि सर्व आयोजन केलं तर आम्हाला आनंद होईल, आम्हाला काहीच अडचण नाही। मला असं वाटते हे दुय्यम आहे, पुढाकार कोणी घेतलं पाहिजे। पक्षप्रमुखांनी हा सुतोवाच केला। आता योगायोगाने वरळीमध्ये आला तर हा आमचा होम पिच आहे। अर्थात आदित्यजी त्या भागाचे आमदार आहेत, आम्ही सर्व आमदार आहोत, तर आम्हाला यजमानची जबाबदारी ही पार पाडावी लागेल। सर्वांचा सन्मान राखण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल आणि हे श्रेयवाद नाही आहे। श्रेयवाद असता तर आम्ही पण देखील असं नाही झालं तसं नाही झालं। काल तुम्ही म्हणले का हा विजय हा आमच्या एकट्या कोणाचा नाही आहे, कुठच्या पक्षाचा नाही आहे, हा विषय मराठींची एकजूटचा आहे। विजय मेळाव्याचं अजूनही अनेक राजकीय पक्षांना निमंत्रण नसल्याची चर्चा होती। मात्र ठिकाण आताच ठरलं, त्यामुळे उशीर झाल्याचं यशवंत किलेदारांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं जाणार असल्याचं स्पष्टीकरण मनसे नेते यशवंत किलेदार यांनी दिलंय। निमंत्रण पत्रिका मुळात ते ठिकाण आणि वेळ ही फायनल आज झाली, आज सकाळी। तर आता निमंत्रण पत्रिका जस्ट सोशल मीडियावर आली, ती सगळ्या पक्षांना जाईल ना। अवधी आहे 5 तारखेला अजून, जस्ट अजून प्रिंटही झाली नसेल तर ती पोहोचणार कशी? प्रिंट झाल्यानंतर पोहोचेल। राज्य सरकारनं हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याची घोषणा केली। त्यामुळे या विजय मेळाव्यात ठाकरे बंधू जवळपास 2 दशकानंतर एकाच फ्रेम मध्ये दिसणार आहे। 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पडायची। आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही, हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे। मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की मग आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते।
5 जुलैला वरळी डोम मध्ये हा विजय मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून मराठी माणसांना आणि सर्वच राजकीय पक्षाला या मेळाव्यात येण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र दुसरीकडे या मेळाव्यावरून श्रेयवादाची लढाई देखील सुरू झाली आहे. त्यामुळे या मेळाव्याला कोणत्या पक्षाचे नेते हजेरी लावणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.